दरम्यान सातत्याने घडणाऱ्या हुंड्या किंवा या संदर्भातल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची लग्नासंदर्भामध्ये आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरामध्ये मराठा समाजाची बैठक झाली। यात 200 लोकातच लग्न करा, हुंडा घेऊ नका हे मुद्दे आचारसंहितेमध्ये नमूद करण्यात आले। मराठा समाजाच्या आचारसंहितेमध्ये नेमकं काय काय म्हणण्यात आलंय आपण पाहूया। 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा। लग्नात हुंडा देऊ नका, उगाच देखावा नको। लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य किंवा लोककलावंतांना संधी द्या। प्री वेडिंग शूट बंद करा, केलं तर जाहीर दाखवू नका। प्री वेडिंग शूट जाहीर दाखवल्यास लग्नाला उपस्थितीत असलेले लोक प्रतिष्ठित निघून जातील। हार घालताना नवरा नवरीला उचलू नका। कर्ज काढून लग्नात खर्च करू नका। नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा। लग्नात केवळ वधूपिता वरपिता या दोघांनाच फेटे बांधा। भेटवस्तूऐवजी पुस्तकं, झाडाची रोपं आणि रोख आहेर करा। इच्छा असेल तर मुलीच्या नावे एफडी करा। जेवणामध्ये 5हून अधिक पदार्थ नकोत। लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा। असे मुद्दे या आचारसंहितेमध्ये मांडण्यात आलेत।